जिथे सत्य तिथे आम्ही. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहत आहात तुफान न्यूज, जिथे सत्य तिथे आम्ही. भारतातील आयफोन वापरकर्त्यांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. ॲपल कंपनी आपली डिजिटल पेमेंट सेवा ॲपल पे भारतात सुरू करण्याच्या तयारीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार ॲपलने यासाठी मास्टरकार्ड आणि व्हिसा यांसारख्या आंतरराष्ट्रीय कार्ड नेटवर्कसोबत चर्चा सुरू केली आहे. मनी कंट्रोलच्या अहवालानुसार कंपनी सध्या भारतात आवश्यक नियामक मंजुरी मिळवण्याच्या प्रक्रियेत आहे आणि 2026 पर्यंत टप्प्याटप्प्याने सेवा सुरू करण्याची योजना आहे. सुरुवातीच्या टप्प्यात ॲपल पे ही सेवा यूपीआय शिवाय सुरू होण्याची शक्यता आहे. म्हणजेच पहिल्या टप्प्यात ॲपल यूपीआयसाठी थर्ड पार्टी ॲप्लिकेशन प्रोव्हायडरचा परवाना घेणार नाही. ॲपलचे संपूर्ण लक्ष सुरुवातीला कार्ड आधारित कॉन्टॅक्टलेस पेमेंट्सवर असणार आहे. आयफोन वापरकर्ते त्यांचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड ॲपल वॉलेटमध्ये सेव्ह करू शकतील आणि दुकानात फक्त फोन टॅप करून पेमेंट करू शकतील. या सेवेमध्ये NFC तंत्रज्ञानावर आधारित टॅप टू पे फीचर वापरण्यात येणार आहे. पेमेंट करताना फेस आयडी किंवा टच आयडीद्वारे प्रमाणीकरण करता येईल, ज्यामुळे व्यवहार अधिक सुरक्षित आणि जलद होणार आहेत. सध्या भारतात कार्ड्स ॲपल वॉलेटमध्ये जोडण्याची सुविधा उपलब्ध नाही. मात्र ॲपल RBIच्या डेटा स्टोरेज आणि कार्ड टोकनायझेशन संबंधी नियमांचे पालन करण्यासाठी नियामकांशी चर्चा करत आहे. याशिवाय बँकांसोबत शुल्क संरचनेवर करार करणे हे देखील ॲपलसमोर मोठे आव्हान आहे, कारण प्रत्येक व्यवहारावर ॲपल बँकांकडून काही टक्के शुल्क आकारते. ॲपल पे आल्यास गुगल पे, फोनपे आणि पेटीएम यांसारख्या डिजिटल पेमेंट ॲप्सना मोठी स्पर्धा मिळू शकते. मात्र ॲपल पे ही सेवा फक्त आयफोन आणि ॲपल डिव्हायसेसवरच उपलब्ध असणार आहे. जगभरात सध्या 89 देशांमध्ये ॲपल पे सेवा सुरू आहे. चीननंतर भारताला ॲपल आपली मोठी बाजारपेठ मानत असून भारतातील प्रीमियम युजर्समध्ये ही सेवा लोकप्रिय ठरण्याची शक्यता आहे.